नमस्कार मित्रांनो, आजचा विषय देशातील 1 कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार आणि पेन्शन किती वाढणार? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही वाढ नेमकी कधीपासून लागू होणार? आज आपण या व्हिडिओमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत आलेली सर्वात मोठी अपडेट अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. मात्र व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हाला पगारवाढीचा अंदाज स्पष्टपणे समजेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की 8वा वेतन आयोग म्हणजे नेमका काय. केंद्रीय सरकार दर काही वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते. या आयोगाचे काम म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते आणि पेन्शन यांचा आढावा घेणे. सध्या देशामध्ये 7वा वेतन आयोग लागू आहे. मात्र आता सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे पुढील काही वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाने सर्व संबंधित घटकांकडून सूचना मागवल्या आहेत. यामध्ये कर्मचारी संघटना, पेन्शनधारक संघटना, सरकारी संस्था तसेच वैयक्तिक कर्मचारी यांच्याकडून ही सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. या सूचना देण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 ठेवण्यात आली आहे. म्हणजेच पुढील काही महिन्यात आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव जाणार आहेत. आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म देखील जारी केला आहे. या फॉर्ममध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांच्या मागण्या आणि सूचना थेट आयोगापर्यंत पोहोचू शकतात. मात्र एक महत्त्वाची अट देखील ठेवण्यात आली आहे. आयोगाने स्पष्ट सांगितले आहे की ईमेल, पीडीएफ किंवा कागदी स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. फक्त अधिकृत पोर्टलवर सूचना सादर कराव्या लागतील. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सध्या प्रत्येक कर्मचारी विचारत आहे की पगार किती वाढणार आणि ही वाढ कधीपासून लागू होणार? याच मुद्द्यावर आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याचा अर्थ आयोगाचा अहवाल 2027 पर्यंत येऊ शकतो. म्हणजेच आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पूर्ण अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र काही अहवालानुसार आयोग काम वेगाने करत आहे. जर प्रक्रिया जलद झाली तर अहवाल मे 2027 पूर्वी देखील सादर केला जाऊ शकतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई भत्ता. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58% डीए मिळत आहे. मात्र जेव्हा नवीन वेतन आयोग लागू होतो तेव्हा डीए पुन्हा शून्य केला जातो आणि नंतर टप्प्याटप्प्याने वाढवला जातो. यामुळे सुरुवातीला पगाराची रचना पूर्णपणे बदलते. आता प्रश्न येतो, या सर्व प्रक्रियेमुळे सरकारवर किती आर्थिक भार पडणार आहे? 7व्या वेतन आयोगानुसार सरकारवर सुमारे 1.2 लाख कोटी रुपयांचा भार आला होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. कारण कर्मचारी आणि पेन्शनधारकांची संख्या वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते 8व्या वेतन आयोगामुळे सरकारवर 2.4 लाख कोटी ते 3.2 लाख कोटी रुपये इतका मोठा आर्थिक भार पडू शकतो. पगार किती वाढू शकतो हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नवीन वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर वाढू शकतो. जर फिटमेंट फॅक्टर वाढला तर कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यामुळे पगार वाढ, भत्ते वाढ, पेन्शन वाढ या सर्वांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. केंद्रीय कर्मचारी संघटनांची मुख्य मागणी अशी आहे की पगारात मोठी वाढ, महागाईनुसार भत्ते, पेन्शन सुधारणा या सर्व बाबींमध्ये सुधारणा करावी. कारण गेल्या काही वर्षात महागाई खूप वाढली आहे. आता पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण 30 एप्रिल 2026 पर्यंत सर्व सूचना आयोगाकडे जमा होणार आहेत. यानंतर आयोग त्या सर्व प्रस्तावांचा अभ्यास करणार आहे आणि त्यानुसार आपला अंतिम अहवाल सादर करणार आहे. मित्रांनो, 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. पगार वाढ, पेन्शन वाढ आणि भत्ते सुधारणा यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. मात्र अंतिम निर्णय आयोगाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या विषयावर आणखीन मोठे अपडेट्स लवकरच येण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा होताच आम्ही तुम्हाला सर्वप्रथम माहिती देऊ. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.